हॅलो एव्हरीवन, स्टोरीज इन मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मनाचा योग्य दृष्टिकोन कसा असावा याविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतो। जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकू शकत नाहीत, आणि जी माणसे मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूत होऊ शकत नाहीत। पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचं, रण जिंकणे मग अधिक सोपे जाते। लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो। तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचाच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो। जीवनातील चढ उतार ही माणसाच्या जगण्यातील आवश्यक आहेत, कारण ECGच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवतो। यशस्वी होण्यासाठी मनाचा योग्य दृष्टिकोन टिकून ठेवण्यासाठी सतत स्वयंमूल्यांकन खूपच उपयोगी असते, पण ते कसे करायचे हे फारच कमी लोकांना जमते, म्हणून तेवढेच लोक यशस्वी होतात। प्रत्येकाने स्वतः मन खंबीर ठेवले पाहिजे, त्यासाठी स्वतःवर विश्वास असला पाहिजे। जर तुम्हाला अशा टाईपचे मोटिवेशनल थॉट्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।